हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? तर सगळेजण मजेत असणार. तर आज बघा मी काय बनवणार आहे. चला तर तुम्हाला दाखवते. इथे मी शेवग्याची शेंग घेतली आहे. तर मी शेवगा फ्राय करणार आहे. तर त्यासाठी बघा मी काय काय केलं आहे. त्या शेवगा फ्राय करण्यासाठी शेवग्यामध्ये शेवगा मी शिजवून घेतला आहे थोडासा, म्हणजे असं हळद मीठ टाकून थोडंसं. आणि त्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट घेतले. आणि हे आहे आपला मच्छी फ्रायचा मसाला. त्याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट हे सगळं मी टाकलेलं आहे. आणि रवा आणि तांदळाचं पीठ. तर आता आपण हे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून घेऊया शेवग्याला. नीलची बडबड ऐकायला येत असेल तुम्हाला. नील गार्विक अभ्यास करतोय बघा. असं लावून घेऊया आपण. तर शेवगा फ्राय करणार आहे. तर शेवगा जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे, नॉर्मल शिजवायचं आहे. आता मी हे ह्याच्यात बुडून तव्यामध्ये तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर आपण तव्यात एक टाकून फ्राय करून घेऊया. छान लागतं. आता मी बाजूने तेल सोडणार आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण फ्राय करून घेऊया. ते चांगलं लागतं. हे तुम्ही पण ट्राय करा. तर मी पलटी मारून घेते हे. हे बघा असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर असं आपण लालसर असं फ्राय करून घेणार आहे. हे बघा खूप छान लागतात. करून बघा. तर आता मी हे फ्राय व्यवस्थित झालेले आहेत. तर मी एक प्लेटमध्ये काढून घेते. सगळे मी आता फ्राय करून घेणार आहे. फ्राय केलेले काढून घेतलेले आहेत. हे बघा. जर तुम्हाला ही जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.